पहा मुलांना, आपलं जे 6वं उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की ए कंसामध्ये -3 आणि -4, तसेच बी कंसामध्ये -5 0 6 सी 3 0 हे त्रिकोण ABC हा जो आपला त्रिकोण आहे ए बी आणि सी चे शिरोबिंदू आहेत. मग त्रिकोण ABCच्या परिकेंद्राचे जे निर्देशक आहे ते आपल्याला काढायचे आहे. मग उकल बघा आपण करून घेतलेले आहे की बिंदू P बरोबर काय आहे, AB हा ABCचे काय आहे तर हे परिकेंद्र आहेत. मग P हा बिंदू ABC पासून समदूर आहे, म्हणून काय घेतलेला आहे आपण तर PA वर्ग काय घेतलेला आहे आपण तर PA वर्ग बरोबर PB वर्ग बरोबर PC वर्ग हे विधान 1 आपण घेतलेलं आहे. मग PA वर्ग बरोबर काय आहे तर PB वर्ग, म्हणून A अधिक 3 चा वर्ग अधिक B अधिक 4 चा वर्ग बरोबर काय आहे A अधिक 5 चा वर्ग बरोबर B वजा 0 चा वर्ग. मग A वर्ग अधिक 6A अधिक 9 अधिक B चा वर्ग अधिक काय येणार आहे 8B अधिक 16 बरोबर A चा वर्ग अधिक 10A बरोबर 25B चा वर्ग, म्हणून काय आलेलं आहे वजा 4A अधिक 8B बरोबर 0. A वजा 2B बरोबर काय आलेलं आहे तर 0. हे आहे आपलं विधान 2. मग PA वर्ग बरोबर PC वर्ग विधान 1 वरून हे आपण घेतलेलं आहे. म्हणून कंसामध्ये A अधिक 3 चा वर्ग अधिक B अधिक 4 चा वर्ग बरोबर A वजा 3 चा वर्ग अधिक B वजा 0 चा वर्ग हे आपण घेतलेलं आहे. आणि मग A वर्ग अधिक 6A अधिक 9 अधिक B चा वर्ग अधिक 8B अधिक 16 बरोबर काय येणार आहे A वर्ग वजा 6A अधिक 9 अधिक B चा वर्ग हे आपण इथे घेतलेलं आहे. मग 12A अधिक काय होणार आहे 8B बरोबर वजा 16, म्हणून 3A अधिक 2B बरोबर वजा 4 हे आपलं विधान 3 आलेलं आहे. मग समीकरण 2 आणि 3 सोडवून A बरोबर काय येणार आहे वजा 1 B बरोबर वजा 1/2 हे आपलं आलेलं आहे. मग परिकेंद्रकाचे जे निर्देशक आहे ते वजा 1 वजा 1/2 हे आहे. तर आता 7वं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि आपलं जे 7वं एक्झाम्पल आहे ते असं आहे की बिंदू XY हा 7 1 आणि 3 5 यापासून समदूर असेल तर Y बरोबर x वजा 2 दाखवा. मग समजा P कंसामध्ये XY हा बिंदू A 7 1 आणि B 3 5 यापासून समदूर आहे. मग AP बरोबर काय होतं तर BP AP वर्ग बरोबर PB वर्ग. मग x वजा 7 चा वर्ग अधिक काय होणार आहे तर y वजा 1 चा वर्ग बरोबर x वजा 3 चा वर्ग अधिक y वजा 5 चा वर्ग, म्हणून x वर्ग वजा 14x अधिक किती होणार आहे 49 अधिक y वर्ग वजा 2y अधिक 1 बरोबर x वर्ग वजा 6x अधिक 9 अधिक y वर्ग वजा 10y अधिक 25, म्हणून वजा 8x अधिक 8y बरोबर वजा 16 आलेला आहे. x वजा y बरोबर किती 2 आणि y बरोबर x वजा 2 हे आलेलं आहे. मग 8वं जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि बघा 8वं जे उदाहरण आहे ते आपण असं घेतलेलं आहे की बिंदू A 2 वजा 2 आणि बिंदू B वजा 1y यातील अंतर 5 आहे तर y ची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून AB वर्ग बरोबर वजा 1 वजा 2 चा वर्ग अधिक y वजा 2 चा वर्ग अंतराच्या सूत्रावरून आपण हे घेतलेलं आहे. म्हणून 5 वर्ग बरोबर वजा 3 चा वर्ग अधिक y अधिक 2 चा वर्ग बरोबर 5 चा वर्ग 25 3 चा 9 अधिक y अधिक 2 चा वर्ग आपण घेतलेला आहे बरोबर किती होतात तर 16 आणि y अधिक 2 चा वर्ग. मग y अधिक 2 बरोबर काय आहे अधिक वजा वर्गमुळात 16. y अधिक 2 बरोबर अधिक वजा काय होणार आहे 4. y बरोबर 4 वजा 2 किंवा y बरोबर वजा 4 वजा 2. मग y बरोबर 2 किंवा y बरोबर काय येणार आहे वजा 6. मग y ची किंमत 2 किंवा काय आलेली आहे तर वजा 6 हे आलेले आहे. आता बघा आकृतीत रेषा L ही समांतर रेषा M रेषा N ह्या कशा आहेत तर समांतर आहेत. मग रेषा P व रेषा Q ह्या कशा आहेत तर छेदिका आहे रेषा L. बघा इथे रेषा LMN ह्या कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत. मग रेषा P आणि Q ह्या काय आहेत तर P आणि Q ह्या छेदिका आहे, म्हणून AB छेद BC बरोबर DE छेद काय आहे तर EF हे आहे.
तर ह्या झाल्या आपल्या समांतर रेषा. मग आकृतीत AP बरोबर किती आहे तर 6 आणि PB बरोबर आहे 10. बघा ही आहे समांतर रेषा. AP बरोबर 6 आणि PB बरोबर किती आहे तर 10 आहे. पण आपल्याला इथे AP छेद किती आहे PB बरोबर 6/10 बरोबर काय आलेलं आहे 3/5. हेच वेगळ्या शब्दात बिंदू P हा रेख AB चे 3/5 गुणोत्तराचे विभाजन करतो असे म्हणतात. मग जेव्हा रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाच्या दिलेल्या गुणोत्तरास विभाजन करते तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते तर अशा रेषेने आपण ते काढून दाखवलेले आहे. AP बरोबर 6 आणि PB बरोबर किती आहे तर 10. आणि आता विभाजनाचे जे सूत्र आहे ते इथे आपण अभ्यासणार आहोत. आणि बघा विधानाचे जे सूत्र आहे ते आपण अशा प्रकारे इथे घेतलेलं आहे. तर बघा इथे आकृतीमध्ये हे आपल्याला इथे काय दिलेले आहे आकृती दिलेली आहे. X हा अक्ष आणि Y अक्ष प्रतलातील रेखा AB बिंदू P रेखा AB चे MN या गुणोत्तर विभाजन करतो. मग A बरोबर काय आहे x1 y1 B बरोबर x2 y2 आणि P बरोबर काय आहे x आणि y असे आपण मानू. तर इथे रेख AC रेख PQ रेख काय आहे तर रेख इथे आपण बघणार आहोत. तर AC रेख AC रेख PQ आणि रेख आहे BC. मग इथे जी रेख आहे AC रेख PQ आणि रेख BD हे x अक्षावर कशा आहेत तर x अक्षावर हे समांतर रेषाखंड आहे. म्हणून C x1 0 Q x0 आणि D x2 0 असे आहेत. मग CQ बरोबर काय आहे x वजा x1 आणि QD बरोबर काय आहे तर x2 आणि x1. मग इथे आपल्याला रेख AC बरोबर रेख PQ ही समांतर आहे रेख BD ला. म्हणून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचे गुणधर्म असे आहे की AP छेद PB बरोबर इथे CQ छेद काय येणार आहे QD छेद बरोबर M छेद N. मग आता CQ बरोबर x वजा x1 आणि QD बरोबर x2 वजा x हे आहे विधान 1. मग x वजा x वजा x1 आणि छेद x2 वजा काय आहे x बरोबर M छेद N. म्हणून N बरोबर काय आहे कंसामध्ये x वजा x1 बरोबर M कंसामध्ये काय आहे x2 वजा x. म्हणून NX वजा काय आहे NX1. मग MX2 बरोबर काय आलेलं आहे तर वजा MX. म्हणून MX अधिक NX बरोबर MX2 अधिक NX1. म्हणून x कंसामध्ये काय आहे M अधिक N कंस पूर्ण. मग MX2 अधिक NX1 म्हणून x बरोबर काय आलेलं आहे MX2 अधिक NX1 छेदस्थानी N अधिक N. मग याचप्रमाणे बिंदू A आणि बिंदू P मधून Y अक्षावर लंब काढून वरील प्रमाणेच कृतीवरून आपल्याला y बरोबर काय मिळालेलं आहे बघा my वर्ग my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n हा आपल्याला मिळालेला आहे. आता इथे बघा म्हणून बिंदू A कंसामध्ये काय आहे x1 आणि y1. बिंदू B किती आहे बिंदू B बरोबर आहे x2 आणि y2. यांना जोडणाऱ्या रेषा AB चे MSN या गुणोत्तराचे काय आहे विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक आहे. म्हणून MX2 अधिक NX1 छेदस्थानी काय आहे M अधिक N. म्हणून MY वर्ग अधिक NY1 छेदस्थानी आहे M अधिक N हे असतं. आता इथे बघा A कंसामध्ये x1 y1 आणि B x2 y2 हे दोन बिंदू असून बिंदू P xy हा रेख AB चा मध्यबिंदू असेल तर M बरोबर N काय सांगितलेलं आहे आपल्याला M बरोबर N. मग आता विभाजन सूत्रानुसार आपण घेतलेलं आहे x व y च्या किमती आपण काढू. म्हणून x बरोबर काय आहे MX2 अधिक NX1 छेदस्थानी M अधिक N बरोबर MX2 अधिक NX1 छेदस्थानी M अधिक N बरोबर M बरोबर काय आलेलं आहे N आलेलं आहे. म्हणून M कंसामध्ये x1 अधिक x2 छेदस्थानी काय आलेलं आहे 2M बरोबर x1 अधिक x2 छेदस्थानी काय आलेलं आहे 2. मग y बरोबर किती आलेलं आहे my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n बरोबर my वर्ग my2 हा आलेला आहे बरोबर काय होणार आहे ny1 छेदस्थानी m अधिक m बरोबर किती आलेलं आहे m बरोबर n. मग बरोबर m कंसामध्ये y1 अधिक y2 छेदस्थानी 2m हे आपले आलेले आहे. दिलेल्या रेषाखंडावरून हे आपण काढलेलं आहे. आता
पेचं देखील आपण इथे बघून घेणार आहोत की पी या बिंदूमध्ये निर्देशक काय आहे x1 अधिक x2 छेदस्थानी 2 x1 अधिक y2 छेदस्थानी 2 हे आहेत. यालाच मध्यबिंदूचे सूत्र असे देखील म्हणतात. मग आपल्याला माहित आहे की दोन परिमेय संख्या a आणि b संख्या रेषेवरील असतील तर त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा a अधिक b छेदस्थानी 2 हा मध्यबिंदू असतो. म्हणून a x1 आणि y1 आणि p काय आहे xy आणि b आहे x2 आणि y2 हे आपण ह्या रेषेवरती घेतलेलं आहे. आता त्याचं उदाहरण जे आहे तर बघा आपण पहिले उदाहरण घेतलेलं आहे की जर a कंसामध्ये 3, 5 आणि b 7, 9 असून बिंदू q रेख AB चे 2 असतील या गुणोत्तराला विभाजन करत असेल तर q बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. म्हणून दिलेल्या उदाहरणानुसार x1 y1 3, 5 आणि x2 y2 किती आहे 7, 9 असे आपण मानू. मग m(n) काय असणार आहे तर 2(3). मग रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र आपण घेतलेलं आहे x बरोबर mx2 अधिक nx1 छेदस्थानी m अधिक n. किमती टाकलेला आहे 2 गुणिले 7 अधिक 3 गुणिले 3 छेदस्थानी 3 अधिक 2. मग किती आलेले आहे तर 23/5 हे आलेले आहे. मग दुसरं सूत्र आपण टाकलेलं आहे y बरोबर किती आहे तर my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n. किमती आपण टाकून घेतलेल्या आहे 2 गुणिले 9 अधिक 3 गुणिले 5 छेदस्थानी 2 अधिक 5. मग 33/5 हे आलेलं आहे. तर बघा 33/5 आलेला आहे. मग बिंदू Q चे निर्देशक किती मिळालेले आहे तर 23/5 आणि 33/5 हे बिंदू Q चे निर्देशक आपल्याला मिळालेले आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. त्यासाठी आपण इथे एक रेषाखंड काढलेला आहे. a कंसामध्ये -2 -4 2 p xy घेतलेला आहे, b 6 2 हे घेतलेले आहे. प्रश्न असा आहे की a बरोबर -2 -4 2 आणि b बरोबर 6 2 या रेषाखंडाचा बिंदू p हा मध्यबिंदू आहे. तर p बिंदूचे निर्देशांक आपल्याला काढायचे आहे. म्हणून x1 y1 बरोबर किती आहे -4 2 x2 y2 6 2 आणि बिंदू p चे निर्देशक आपण xy मांडणार आहोत. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार x बरोबर आपण x1 अधिक x2 छेदस्थानी 2 घेतलेले आहे. किमती टाकलेले आहे -4 अधिक 6/2 बरोबर 2/2 बरोबर किती आलेला आहे 1. y बरोबर y1 अधिक y2 छेदस्थानी आहे 2 बरोबर 2 अधिक 2 छेदस्थानी आलेला आहे 2. मग तर बघा 2 अधिक 2 छेद आलेले आहे 2. मग किती आलेला आहे 4/2 बरोबर 2. मग मध्यबिंदूचे p चे निर्देशक किती आलेले आहे तर 1 2 हे आलेले आहे p चे निर्देशक. तर आपण इथे p चे जे निर्देशक आहेत ते देखील इथे काढलेले आहे जे 2 आणि 1 आलेला आहे. आता आपल्याला माहित आहे की त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात. काय असतात त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात. म्हणून संपात बिंदू मध्यगाचे 2:1 गुणोत्तरात विभाजन आपण करत असतो. इथे मध्यगा संपात बिंदूचे जे सूत्र आहे ते इथे आपण जाणून घेणार आहोत आणि ते बघा कसे आहे की त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूचे निर्देशक दिले असता विभाजन सूत्राचा वापर करून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आपण पाहूया. बघा त्रिकोण ABC आपण काढून घेतलेला आहे आणि A बरोबर x1 y1 B बरोबर x2 y2 तसेच G हा जो बिंदू आहे तो xy आपण मानलेला आहे आणि C बरोबर काय आहे तर x3 y3 हे आपण घेतलेलं आहे. पहा मुलांना इथे आपण B बिंदू D चे निर्देशक x बरोबर काय आहे तर x2 अधिक x3 छेदस्थानी काय आहे 2 आहे. मग y बरोबर y2 अधिक y3 छेदस्थानी 2 रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण घेतलेला आहे. म्हणून बिंदू GXY हा त्रिकोण ABC चा मध्यगा संपात बिंदू आहे. म्हणून AGS GD बरोबर काय येणार आहे 2:1. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण हे घेतलेलं आहे. मग x बरोबर काय आहे 2 कंसामध्ये x2 अधिक x3 छेदस्थानी काय आहे 2 अधिक 1 गुणिले x1 छेदस्थानी आहे 2 अधिक 1 x2 अधिक x3 अधिक x1 छेद 3 बरोबर काय आहे x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी आहे 3. तर हे आपण दिलेलं रेषाखंडाच्या विभाजनानुसार घेतलेलं आहे. मग रेषाखंडाच्या विभाजनानुसार y बरोबर काय आहे 2 कंसामध्ये y2 अधिक y3 छेदस्थानी 2 अधिक 1 गुणिले y1 छेदस्थानी आहे 2 अधिक 1. म्हणून काय आलेलं आहे y2 अधिक y3 अधिक y1 छेदस्थानी 3 y1 अधिक y2 अधिक y3 छेदस्थानी आलेले आहे
3 म्हणजे शिरोबिंदू काय आहे x1 y1 x2 y2 x3 y3 असलेल्या त्रिकोणाच्या मध्यक संपात बिंदूचे निर्देशक x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी 3 व y1 अधिक y2 अधिक y3 छेदस्थानी 3 हे असतात। मग यालाच मध्यक संपात बिंदूचे सूत्र असे म्हटलं जातं। आता हे पाहिलं आपण त्याचं सूत्र। मग आता आपण इथे उदाहरण जे आहे ते देखील घेणार आहोत। तर बघा इथे काही उदाहरण जे आहे ते आपण घेतलेलं आहे की a -7 4 आणि b -6 5 5 असे बिंदू T हा रेख घेऊन AB म्हणजे 7 या गुणोत्तरात विभाजन करतो। तर T बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे। समजा T चे निर्देशक XY आहे। मग रेषाखंडाच्या विभाजनानुसार सूत्रानुसार आपण x बरोबर mx2 अधिक nx1 छेदस्थानी m अधिक n घेतलेला आहे। म्हणून 7 गुणिले व कंसामध्ये -6 अधिक 2 गुणिले -7 छेदस्थानी 7 अधिक 2 किती आलेले आहे बघा -42 -14 छेद 9 बरोबर आलेले आहे -56 छेद 9। y बरोबर बघूया my2 अधिक ny1 छेदस्थानी m अधिक n सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहे। 7 गुणिले कंसामध्ये -5 अधिक 2 गुणिले 4 छेदस्थानी 7 अधिक 2 -35 अधिक 8 छेद 9 -27 छेद 9 बरोबर किती आलेला आहे तर -3 आलेला आहे। मग T बिंदूचे निर्देशक -56 छेद 9 आणि -3 असे येतील। आता जे दुसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे आणि ते असं आहे की बिंदू P कंसामध्ये -4 6 हा A -6 10 आणि B R S यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला 2:1 या गुणोत्तरात विभागतो। तर बिंदू B चे निर्देशक काढा। मग उकल आपण घेतलेले आहे रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार। -4 बरोबर आहे 2 गुणिले R अधिक 1 गुणिले काय आहे -6 छेदस्थानी 2 अधिक 1 मग म्हणून -4 बरोबर 2R 6 छेदस्थानी आहे 3 -12 बरोबर काय आहे 2R 6 म्हणून 2R बरोबर -6 R बरोबर किती मिळालेला आहे -3 मग 6 बरोबर काय आलेला आहे तर 6 बरोबर आपण घेतलेला आहे 2 गुणिले S अधिक 1 गुणिले 10 छेदस्थानी 2 अधिक 1 6 बरोबर किती आलेला आहे तर 2x बरोबर अधिक 10 छेदस्थानी 3 म्हणून 18 बरोबर 2x अधिक किती आलेले आहे 10 मग 2s बरोबर 8 आणि s बरोबर किती आलेले आहे तर 4 आलेले आहे। म्हणजे बिंदू B चे जे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत ते -3 आणि 4 हे आहेत। आता पुढचं उदाहरण देखील आपण इथे घेणार आहोत आणि तिसरं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे। तर बघा तिसरं उदाहरण आहे की A 15 5 B 9 20 आणि P 11 15 असून A P B तर बिंदू P हा AB च्या कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते आपल्याला काढायचं आहे। म्हणून बघा बिंदू P 11 15 AB चे MSN गुणोत्तरात विभाजन करतो असे आपण मांडले। मग विभाजनाच्या सूत्रानुसार आपण घेतलेले आहे की x बरोबर mx2 अधिक nx1 मग m अधिक n बरोबर काय आहे सूत्रानुसार किमती आपण टाकलेल्या आहे की 11 बरोबर 9m अधिक 15n छेदस्थानी m अधिक n 11m अधिक 11n बरोबर किती आहे 9 अधिक 15n म्हणून 2m बरोबर किती आलेला आहे 4n आलेला आहे। मग म्हणून m छेद n बरोबर किती 4 छेद 2 बरोबर 2 छेद 1 मग विभाजन गुणोत्तर जे आहे ते 2:1 हे आहे। मग याप्रमाणे y वजा निर्देशांकाच्या किमती ज्या आहेत त्या घालून येणारे गुणोत्तर किती येते ते आता आपण काढणार आहोत। तर बघा त्याचे जे गुणोत्तर आहे ते काय आलेलं आहे तर y चे जे निर्देशांक आहे ते आपण काढलेले आहे सूत्रानुसार y बरोबर my2 अधिक ny1 छेदस्थानी आहे m अधिक n बरोबर 15 10m अधिक 5n छेदस्थानी आहे m अधिक n म्हणून 15m अधिक 15n बरोबर 20m अधिक 5m मग 5m बरोबर किती आलेला आहे तर 10n मग म्हणून m छेद n बरोबर 10 छेद 5 बरोबर 5 1 5 5 दुने 10 2 छेद 1 मग विभाजन गुणोत्तर किती आलेलं आहे तर 2:1 हे आलेलं आहे। आता बघा
पुढचं जे विभाजन आहे, जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि त्यासाठी बघा बिंदू A 2 वजा 2 आणि B वजा 7 4 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी आपण एक रेषाखंड काढलेला आहे. त्याच्यावरती APQB अशा प्रकारचा जो रेषाखंड आहे तो आपण काढलेला आहे. आणि त्यामध्ये जो निर्देशांक आपल्याला काढायला सांगितला होता तो देखील इथे आपण काढून घेतलेला आहे की रेषाखंडावरील जे दोन बिंदू त्या रेषाखंडाचे 3 समान भाग करतात त्या बिंदूंना त्या रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू असे म्हटलं जातं. मग बिंदू P आणि बिंदू Q, बिंदू P आणि बिंदू Q हे A आणि B यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे त्रिभाजक बिंदू आहेत. बिंदू P आणि बिंदू Q हे AB या रेषाखंडांना काय करतात, जोडतात, म्हणून त्यांना त्रिभाजक असे म्हटलं जातं. म्हणजेच बिंदू P आणि Q मुळे रेखा AB चे किती भाग पडतात, तर 3 समान भाग पडतात. AP बरोबर PQ बरोबर QB हे झालं आपलं विधान 1. असे 3 भाग पडलेले आहे. म्हणून AP छेद PB बरोबर AP छेद काय होणार आहे, PQ अधिक QB बरोबर AP छेद AP अधिक AP. म्हणून AP छेद काय येणार आहे, तर 2 AP हे येणार आहे. हे आहे 1/2 बरोबर समीकरण 1 वरून आपण घेतलेलं आहे. मग बिंदू P रेखा AB चे 1/2 या गुणोत्तरात काय करते, विभाजन करते. म्हणून P चा x निर्देशांक बरोबर किती येणार आहे, 1 गुणिले कंसामध्ये वजा 7 अधिक 2 गुणिले 2 छेदस्थानी आहे 1 अधिक 2 वजा 7 अधिक 4 छेदस्थानी काय आहे, तर 3 हे आहे बरोबर वजा 3 छेद 3 बरोबर काय आलेलं आहे, 3 1 3 वजा 1. म्हणून P चा y निर्देशांक किती येणार आहे, तर 1 गुणिले 4 अधिक 2 गुणिले कंसामध्ये वजा 2 छेदस्थानी 1 अधिक 2 बरोबर किती आलेले आहे, 4 वजा 4 छेदस्थानी 3. म्हणून तर बघा 4 वजा 4 छेदस्थानी 3, 4तून 4 गेले 0 आणि किती आलेले आहे, तर 0 वजा 3 बरोबर किती आलेला आहे, 0 आलेला आहे. तर तसेच Q बिंदू रेखा AB चे 2:1 या गुणोत्तरामध्ये विभाजन करतो. मग AQ छेद काय आहे, QB बरोबर काय येणार आहे, 2/1 हा येणार आहे. म्हणजेच Q चा निर्देशांक काय आहे, 2 गुणिले वजा 7 अधिक 1 गुणिले काय आलेला आहे, 2 छेदस्थानी 2 अधिक 1. मग Q चा जो निर्देशांक आहे x वजा 14 अधिक 2 छेद आलेले आहे 3 बरोबर वजा 12/3 आपण घेतलेला आहे बरोबर काय येणार आहे, वजा 4. मग Q चा y निर्देशांक बरोबर काय आहे, 2 गुणिले 4 अधिक 1 गुणिले वजा 2 छेदस्थानी 2 अधिक 1 बरोबर काय आलेला आहे, 8 वजा 2 छेदस्थानी 3 बरोबर 6/3 बरोबर काय आलेला आहे, 2. मग रेषाखंडाच्या त्रिभाजक बिंदूचे जे निर्देशक आहे ते आलेले आहे वजा 1 0 वजा 4 2. हे कशाचे निर्देशक आहे, तर त्रिभाजक बिंदूचे निर्देशक आपण काढलेले आहे. आणि आता जे 5वं उदाहरण आहे ते इथे आपण घेणार आहोत. आणि बघा आपले जे 5वं एक्झाम्पल आहे, रेखा AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. A 2 वजा 3 P वजा 2 0 असल्यास B चे निर्देशांक आपल्याला काढायचे आहे. म्हणून P हा मध्यबिंदू आहे. B चे निर्देशक x2 y2 हे मानू. मग मध्यबिंदूच्या सूत्राप्रमाणे वजा 2 बरोबर काय आहे, 2x अधिक x वर्ग छेदस्थानी काय आहे, 2 म्हणून वजा 4 बरोबर काय आलेला आहे, 2 अधिक x2. मग x2 बरोबर काय आहे, वजा 6. तसेच 0 बरोबर वजा 3 अधिक काय आलेला आहे, y2 छेदस्थानी आहे 2. मग 0 बरोबर काय येणार आहे, वजा 3 अधिक y2. y2 बरोबर काय आलेला आहे, तर 3. मग बिंदू B चे जे निर्देशक आपण काढलेले आहे ते आहे वजा 6 आणि 3. हे बिंदू B चे जे निर्देशक आहे ते आपण काढलेले आहे. आता पुढील जे 6वं उदाहरण आहे ते देखील आपण इथे काढलेलं आहे. आणि 6वं उदाहरण असं आहे, आपले जे 6वं उदाहरण आहे ते आहे, जर त्रिकोणाचे शिरोबिंदू वजा 7 6 2 वजा 2 आणि 8 5 असतील तर त्रिकोणाच्या मध्यगा संपत बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा दिलेले शिरोबिंदू काय आहे, x1 y1 बरोबर किती, वजा 7 6 x2 y2 दिलेला आहे 2 वजा 2 x3 y3 8 5 हे दिलेलं आहे. मग त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे जे निर्देशक आहे xy मानायचे आहे. म्हणून मध्यगा संपात बिंदूचे जे सूत्र वापरून आपल्याला करायचं आहे, x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेदस्थानी 3.
म्हणून x बरोबर -7 अधिक 2 अधिक 8 छेदस्थानी 3, x बरोबर किती आलेलं आहे 3/3. मग y बरोबर काय आहे, y अधिक y2 अधिक y3 छेदस्थानी 3, y बरोबर काय येणार आहे 6 अधिक कंसामध्ये -2 अधिक 5 छेदस्थानी 3, y बरोबर काय आलेलं आहे तर 9/3 हे आलेलं आहे. मग इथे x बरोबर किती 1 आणि y बरोबर किती आलेलं आहे तर 3 आलेलं आहे. म्हणजेच त्रिकोणाच्या मध्याग संपात बिंदूचे जे निर्देशक आहे ते किती आलेलं आहे तर ते 1 आणि 3 हे आलेलं आहे. मग इथे रेषेचा जो चढ आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, रेषेचा जो चढ आहे, सपाट जमिनीवर चालतो तेव्हा श्रम करावे लागत नाही. चढावर चढताना थोडे श्रम करावे लागतात. माणसाला दम लागू शकतो कारण चढाच्या रस्त्यावरून जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध काम करावे लागते. म्हणून प्रतलीय निर्देशक भूमितीतील रेषेचा चढ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. मग खाली दिलेल्या कृतीतून ही संकल्पना आपल्याला काय करायची आहे तर ती समजून घ्यायची आहे. मग बघा, इथे आपल्याला काही अनुक्रमांक दिलेले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, ही x अक्ष आपण काढलेला आहे आणि हा आपण काढलेला आहे y अक्ष. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण x अक्षाला हा जो केंद्रबिंदू आहे तो O मध्ये छेदतो. मग इकडे आपण डावीकडे काय केलेलं आहे तर धनसंख्या आणि उजवीकडे ऋण संख्या, तसेच y अक्षावरती देखील आपण काढलेला आहे. मग अनुक्रमांक आपल्याला 3 मध्ये काय दिलेला आहे बघा, पहिला बिंदू काय आहे आपला D आहे. तो किती आहे बघा, तर पहिला बिंदू आहे आपला D, किती आहे 4 ला तो काय करत आहे छेदत आहे. आणि दुसरा जो बिंदू आहे तो आहे आपला A, आणि A जो बिंदू आहे तो -2 आणि -5 वरती आहे. तसंच आपला जो x1 आणि y1 किती आहे तर 4 4 हा आहे, म्हणजे D हा बिंदू आहे. आणि x2 y2 हे -2 आणि -5 आहे. किती आहे बघा, तर तो आहे -2 आणि -5, म्हणजे A हा बिंदू आहे. मग y2 - y1 बरोबर छेदस्थानी y2 1 - x1 बरोबर किती येणार आहे -5 -4 छेद -2 -4 बरोबर किती येणार आहे तर -9 छेद -6. तर बरोबर किती आलेलं आहे तर 3/2 हे आलेलं आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे की A आणि D हे बिंदू आपण जोडून घेतलेले आहे. आता इथे आपण पाहू शकतो की पहिला बिंदू C आहे, दुसरा A आहे, आणि त्याचे x1 आणि y1 चे जे निर्देशांक किती आहे तर ते 2 1 आहे, आणि A चा किती आहे -2 -5 हा आहे. मग बघा, आता इथे आपण y2 - y1 बरोबर किती काढलेला आहे तर आता आपला पहिला जो बिंदू आहे तो आहे A आणि दुसरा बिंदू आहे C. पहिला निर्देशांक आपल्याला भेटत आहे -2 -5. तसेच आपल्याला x2 y2 चा निर्देशांक काय मिळत आहे तर तो 2 1 हा मिळत आहे. म्हणून y2 - y1 1 छेद x2 - x1 काय आहे तर 1 कंसामध्ये -5 छेदस्थानी आहे 2 -2 बरोबर 6/3. 6/4 बरोबर किती आलेले आहे तर 3/2 हे आलेले आहे. आणि तेच आपण काय केलेलं आहे तिथे बरोबर आपण 3/2 हे घेतलेलं आहे. मग इथे x2 y2 या कोणत्याही दोन बिंदूसाठी आपल्याला x2 y1 छेद x2 x1 हे गुणोत्तर कसे आहेत तर हे गुणोत्तर स्थिर असताना आपल्याला इथे दिसून येत आहे. आता इथे बघा, आकृतीत रेषा L. आता इथे आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीमध्ये ही जी आपल्याला रेषा दिसत आहे ही आहे रेषा L, आणि T आणि N त्यावरील काही बिंदू दिले आहेत, त्यावरून त्या रेषांचा चढ आपल्याला काढायचा आहे. त्या रेषावरती आपल्याला काय दिलेलं आहे तर T आणि N ह्या काय दिलेलं आहे तर ह्या बिंदू आपल्याला दिलेले आहे, आणि या बिंदूवरूनच विचारलेल्या प्रश्नांचा आपल्याला चढ जो आहे तो काढायचा आहे. म्हणून बघा, तो आपण इथे काढून घेतलेला आहे की आकृतीवरून रेषा L आणि रेषा T यांचे चढ धन आहे. बघा, रेषा L आणि रेषा T यांचा जो चढ आहे तो कसा आहे तर तो धन आहे. मग रेषा N चा चढ कसा आहे तर रेषा N चा जो चढ आहे तो ऋण आहे. मग रेषा T चा चढ आणि रेषा L च्या चढापेक्षा कसा आहे तर तो जास्त आहे. म्हणून
एक्स अक्षाच्या धन दिशेशी लघुकोन करणाऱ्या एल व टी या रेषांचा चढ कसा असणार आहे, तर तो धन असणार आहे. मग एक्स अक्षाच्या धन दिशेशी विशाल कोन करणाऱ्या एन या रेषेचा चढ कसा आहे, तर तो ऋण असा आहे.